तूळ राशी जुलै 2025 चे मासिक राशीफळ। तूळ राशी जुलै महिना हा कॅलेंडरमधला 7वा महिना। ज्योतिषशास्त्रात हा महिना खूप खास मानला जातो, कारण या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांची स्थिती बदलणार आहेत। जेथे ग्रहांचा राजा सूर्य महिन्याच्या मध्यात सिंह राशीत प्रवेश करणार आहे। अशा परिस्थितीत तूळ राशीच्या लोकांसाठी जुलै 2025 चा संपूर्ण महिना कसा जाणार आहे चला पाहूयात। तूळ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना खूप अनुकूल असू शकतो। करिअरच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला चांगल्या प्रगतीसह कामाची प्रशंसा मिळू शकते। तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करू शकता। व्यवसायातही तुम्हाला खूप चांगल्या नवीन संधी मिळू शकतात। शिक्षणाच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना चांगले निकाल मिळू शकतात। या राशीच्या विद्यार्थ्यांवर शनी विशेष कृपा करेल। विवाहित जीवनाबद्दल बोलायचे झाले तर जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होऊ शकतात। वैवाहिक जीवनात आनंद राहील। तुम्ही कुटुंबातील सदस्यासोबत चांगला वेळ घालवाल। आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर बराच काळ अडकलेले पैसे वसूल होऊ शकतात। नोकरी करणाऱ्यांचा पगार वाढू शकतो। याशिवाय व्यवसायातून तुम्ही भरपूर नफा कमवू शकता। गुरुच्या कृपेने आरोग्य चांगले राहणार आहे। जुलै महिन्यात तूळ राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळतील। करिअरमध्ये वाढ आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहणार आहे। वैवाहिक जीवनात आनंद येईल। बराच काळ अडकलेले पैसे परत मिळू शकतील। बँक बॅलन्स वाढेल। व्यवसायात नफा मिळण्याची चिन्हे आहेत। या काळात तुम्हाला तुमचे काम आणि वैयक्तिक जीवन संतुलित करावे लागेल। तुम्हाला अनावश्यक वादांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो आणि मुलांच्या कामावर लक्ष ठेवणे देखील महत्त्वाचे आहे। जर मुलांशी संबंधित काही समस्या असतील तर एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते। आर्थिकदृष्ट्या या महिन्यात तुम्ही तुमचे बजेट संतुलित ठेवण्यास यशस्वी व्हाल, परंतु भागीदारीशी संबंधित योजनांमध्ये घाई करू नका। तुमचा आहार आणि दिनचर्या ऋतूनुसार ठेवा आणि जास्त काम करणे टाळा। या राशीखाली जन्मलेल्या लोकांना या महिन्यात नशिबाची पूर्ण साथ मिळेल। तुमच्या क्षमता आणि क्षमतांवर विश्वास ठेवून तुम्ही चांगले परिणाम मिळवू शकता। तुम्हाला असे वाटेल की तुम्हाला वरून आशीर्वाद मिळत आहे। आर्थिकदृष्ट्या तुम्ही अतिरिक्त लाभांची अपेक्षा करू नये, परंतु तुम्ही तुमचे बजेट संतुलन ठेवण्यात यशस्वी व्हाल। तुमचे विचार व्यक्त करताना शब्दांची प्रतिष्ठा लक्षात ठेवा। अनावश्यक वाद टाळा आणि तुमचा वेळ योग्यरित्या वापरा। जास्त विचार केल्याने तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो। तसेच तुमच्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवा। जर मुलांच्या संबंधित काही समस्या असतील तर प्रभावशाली व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते। जर तुम्ही एखाद्यासोबत भागीदारीची योजना आखत असाल तर घाईघाईने निर्णय घेऊ नका। त्याऐवजी सर्व पैलूंवर सखोल चर्चा करा आणि नंतर पुढे जा। सध्या तुमचे व्यावसायिक व्यवहार सुरळीत राहतील आणि आर्थिक समस्याही बऱ्याच प्रमाणात सुटतील। तुमच्या कर्मचाऱ्यांच्या कामांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे। नोकरीतील परिस्थिती सध्या जशी आहे तशीच राहील। तूळ राशी या महिन्यात तुमच्या कामाच्या क्षमतेवर विश्वास ठेवा। अनावश्यक वादांपासून दूर राहा। मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवा। मुलांशी संबंधित समस्यांवर एखादा प्रभावशाली व्यक्तीचा सल्ला घ्या। भागीदारीशी संबंधित योजनांमध्ये घाई करू नका। तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू दिल्याने तुमच्या नात्यात जवळीक वाढेल। ऋतूनुसार तुमचा आहार आणि दैनंदिन दिनचर्या ठेवा। जास्त काम टाळा आणि विश्रांती घ्या। या महिन्यात तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल, त्यामुळे कला, प्रेम, वाणी या क्षेत्रात तुमचे व्यक्तिमत्व झळकून येईल। या महिन्यात व्यावसायिकांना आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल। तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात। तुम्हाला जुन्या ग्राहकांची चांगली मदत होईल। एखाद्या नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना बनवू शकाल। कामाच्या ठिकाणी अतिश्रमामुळे ताण आणि थकवा जाणवेल। तुम्हाला अधिक जबाबदारीने कामे पूर्ण करावी लागतील। ऑफिसमधील कामात वरिष्ठांची मदत घेता येईल। तूळ राशीच्या व्यक्तींनी आर्थिक बाबतीत सावध राहा। तुमच्या खर्चाचे प्रमाण वाढते राहील, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा। उत्पन्नाच्या मार्गात अडथळे येऊ शकतात। मालमत्तेत संबंधित कामात लाभ होईल। कर्ज घेणे सध्या टाळावे। गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल। या महिन्यात तूळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य ठीक असेल। तुम्हाला फार गंभीर आजार नसतील, पण आरोग्य जपणे आवश्यक आहे। त्यामुळे आहारात सात्विक जेवण घ्या। तसेच दिवसाची सुरुवात हलक्या व्यायामाने करा। आपली पथ्ये वेळेवर घ्या। यामुळे आरोग्य अधिक चांगले राहील। तूळ राशीच्या व्यक्तींची कुटुंबातील वातावरण सौम्य राहील। तुम्हाला भावंडांची काळजी घ्यावी लागेल। एखाद्या धार्मिक कार्यामुळे सर्वजण एकत्र याल, यामुळे आनंददायी वातावरण राहील।
तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना थोडा कठीण जाऊ शकतो। तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल। आपली एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करा। वेळेचे योग्य नियोजन करा, यामुळे स्थिती थोडीफार सुधारेल। तुळ राशीच्या प्रेमी जोड्यांनो या महिन्यात चांगले क्षण अनुभवता येतील। तुमचे प्रेमभाव अधिक प्रखर होतील। जोडीदारावर प्रेमवर्षाव कराल। तुळ राशीच्या वैवाहिक जीवनात चांगला ताळमेळ असेल। तुम्ही आपले नाते बळकट करण्याचा प्रयत्न कराल। यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहील। अविवाहितांना शुभ वार्ता मिळू शकते। तुळ राशी या महिन्यात भावनिक लवचिकता महत्त्वाची आहे, कारण चंद्र तुमच्या लग्नाच्या दिशेने आहे। तुम्हाला भावनांचा लाट किंवा अंतर्गत संघर्ष जाणवू शकतो। तुमच्या भावना समजून घेण्यासाठी वेळ काढा आणि भावनिक निर्णय घेण्यास घाई करू नका। हा काळ आत्मनिरीक्षण आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी आदर्श आहे। तुमचे विचार डायरीत लिहून ठेवल्याने स्पष्टता मिळू शकते। प्रियजनांकडून पाठिंबा आवश्यक असेल, म्हणून जेव्हा गोष्टी जास्त वाढतात तेव्हा विश्वासू लोकांवर अवलंबून राहण्यास अजिबात संकोच करू नका। आरोग्याच्या दृष्टीने पाहता या महिन्यात संतुलन आणि संयमावर लक्ष केंद्रित करणे सूचित करते। तुळ राशी या महिन्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग हा निळा आणि गुलाबी असेल। भाग्यशाली संख्या ही 7, 16 आणि 23 असेल। एकंदरीत तुळ राशीसाठी जुलै महिना उत्तम असेल।